नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. डेंग्यू नियंत्रणासाठी आरोग्य खात्याने कंबर कसली आहे. यासाठी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केलेल्या सूचनेनुसार जिल्ह्यातील 3 तालुक्यातील 5 ठिकाणे हॉटस्पॉट म्हणून नोंद करण्यात आली आहेत. त्या ठिकाणी 129 जणांची डेंग्यू चाचणी करण्यात आली असून यामध्ये 3 जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. डेंग्यू नियंत्रणासाठी आरोग्य खात्याकडून प्रभावी उपाययोजना राबवण्यात येत आहे. बेळगाव शहरातील वडगाव तालुक्यातील अन्नीगोळ या ठिकाणच्या हॉटस्पॉट म्हणून नोंद करण्यात आली आहे. तर खानापूर तालुक्यातील नंदगड व पारिशवाड, रामदुर्ग तालुक्यातील होसकोटी ही ठिकाणे हॉटस्पॉट म्हणून नोंद करण्यात आली आहेत. मुडा भ्रष्टाचार प्रकरणात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून बेकायदेशीरपणे भूखंड घेतले आहेत. तसेच बुडामधील 4,000 कोटीचा भ्रष्टाचार उघडकीस आला असून त्यांचा तपास सीबीआयकडे सोपवावा अशी मागणी बेळगाव भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील यांनी केली. शिवाय येथील भाजपच्या वतीने आज चन्नम्मा सर्कल येथे आंदोलन करण्यात आले. बळ्ळारी नाला आणि लेंडी नाल्याचे ड्रोनद्वारे छायाचित्रे व व्हिडिओ गुरुवारी काढण्यात आले. बेळगाव शेतकरी संघटनेने ही छायाचित्रे घेतली असून दोन्ही नाले जलपर्णी आणि गाळाने बुजून गेले आहेत. त्यामुळे आता तरी प्रशासन या नाल्यांच्या खोदाईसाठी पाऊल उचलणार आहे का हे पाहावे लागणार आहे. जिल्हा प्रशासन आणि पाटबंधारे खाते याकडे दुर्लक्ष करत आहे. परिणामी दरवर्षी हजारो एकरमधील भात पीक कुजून जात आहे. गुरुवारी ड्रोनद्वारे मुचंडीपासून येळ्ळूर रस्त्यापर्यंत छायाचित्रे व व्हिडिओ काढण्यात आले आहेत. ही संपूर्ण माहिती कृषी मंत्र्यांकडे दिली जाणार आहे अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. महसूल मंत्र्यांच्या सूचनेनुसार प्रादेशिक आयुक्त कार्यालयाने बेळगाव विभागाच्या महसूल खात्यातील 16 शिरस्तेदार आणि उपतहसीलदार यांच्या बदल्यांचा आदेश बजावला आहे. यामध्ये बागलकोट, कारवार, हावेरी, गदग, विजयपूर आणि बेळगाव जिल्ह्यातील शिरस्तेदार व उपतहसीलदारांचा समावेश आहे. बेळगाव प्रादेशिक आयुक्त कार्यालयातील शिरस्तेदार राजशेखर हादिमनी यांची बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात बदली झाली आहे. वडगाव येथील मंगाई मंदिरासमोर असलेल्या रस्त्यावर भिंत बांधण्यात आली होती. त्यामुळे मंगाई नगरवासियांनी भिंत काढून आम्हाला रस्ता मोकळा करून द्यावा अशी मागणी केली होती. त्याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम खात्याने गुरुवारी रात्री येथील भिंत पाडून रस्ता मोकळा करण्याच्या कामाला सुरुवात केली होती. यावेळी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. कडेकोट पोलीस बंदोबस्तात या कामाला सुरुवात करण्यात आली होती. यावेळी काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रस्त्यावर भिंत बांधली असा आरोप मंगाई नगरवासियांनी केला होता. जेसीबीच्या साहाय्याने भिंत पाडण्यात आली. रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होते. बेळगाव रेल्वे स्थानकाच्या पाठीमागील बाजूस गुडशेट रोड येथे कचऱ्याचे डम्पिंग ग्राउंड बनू लागले आहे. गेल्या वर्षभरापासून ही परिस्थिती जैसे थे आहे. याबाबत कित्येक वेळा तक्रारी करून देखील महानगरपालिकेचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे कचऱ्याचे ढिगारे साचून राहिले आहेत. आजूबाजूला शाळा, घरे व रुग्णालये आहेत. त्यामुळे रोगराई वाढण्याची शक्यता आहे. त्यातच बेळगावमध्ये डेंग्यूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे या परिस्थितीला जबाबदार कोण? नागरिकांच्या आरोग्याशी प्रशासन खेळते आहे का, असा सवाल येथील नागरिक करत आहेत. चिक्कोडी येथे उभारण्यात आलेल्या माता शिशु हॉस्पिटल येत्या 15 ऑगस्ट रोजी लोकार्पण होण्याच्या दृष्टीने तात्काळ पावले उचला अशी सूचना जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांना केली. बेळगावच्या सुवर्णसौध येथे शुक्रवारी केडीपी बैठक पार पडली. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. चिक्कोडी येथील माता शिशु हॉस्पिटलच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. शिवाय या ठिकाणी डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या हॉस्पिटलचे येत्या 15 ऑगस्ट रोजी उद्घाटन करण्याच्या दृष्टीने तयारी केली जावी असे त्यांनी सांगितले. संपूर्ण राज्यात डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्यामुळे बेळगाव जिल्ह्यात डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना हाती घेतल्या जाव्यात असेही ते म्हणाले. कर्नाटकपासून गोवा येथे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील अनमोड घाटात गुरुवार दिनांक 11 पासून 30 सप्टेंबर 2024 पर्यंत 6 चाकी तसेच याहून अधिक वाहनांना पूर्णतः बंदी असल्याचा आदेश कारवार जिल्हाधिकारी यांनी काढला आहे. तर हुबळी मार्गे येणारे अवजड वाहने यल्लापूर कारवार मार्गे गोवा येथे जाण्याचा आदेश आहे.
तर बेळगाव येथून येणारी अवजड वाहने चोरला घाट मार्गे वळवण्यात आली आहेत. तर फक्त अनमोड घाट मार्गावरून 4 चाकी वाहनांना तितकाच प्रवेश घोषित करण्यात आला आहे. तरी या ठिकाणी झालेल्या मोठ्या पावसामुळे ठिकठिकाणी पडलेले खड्डे झाल्याने इतर वाहनांना होणाऱ्या त्रासामुळे अवजड वाहनांना बंदी घालण्यात आल्याचा आदेश कारवार जिल्हाधिकाऱ्यांनी काढण्यात आल्याचे सांगितले. श्री दत्त संस्थान बाळेकुंद्री वतीने रविवार दिनांक 21 जुलैला यावर्षीच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी महाभिषेक संकल्प आयोजित करण्यात आला आहे. गुरुपौर्णिमा अर्थात गुरूंना शरण जाण्याचा परमपावन दिवस. या मंगलमय दिवसाचे औचित्य साधून श्री दत्त संस्थानच्या कार्यकारिणीने श्री क्षेत्री मोठ्या प्रमाणात अभिषेक करण्याचा संकल्प केला आहे, असे श्री दत्त संस्थान बाळेकुंद्री यांच्या वतीने कळवण्यात आले आहे. चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आल्यानंतर बेळगाव जिल्ह्याच्या पहिल्या KDP प्रगती आढावा बैठकीत सहभागी झाल्यानंतर जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी आज चिक्कोडीच्या खासदार प्रियंका जारकीहोळी यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. नेहरूनगर येथील जिल्हा क्रीडांगणावर देवेंद्र जिनगौडा स्कूल आयोजित विद्याभारती जिल्हास्तरीय ॲथलेटिक क्रीडा स्पर्धेला मोठ्या उत्साहाने प्रारंभ झाला. स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून देवेंद्र जिनगौडा शाळेचे सचिव कुंती सागर, संत मीरा शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दफ्तरदार, देवेंद्र जिनगौडा शाळेच्या मुख्याध्यापिका विजयलक्ष्मी पाटील व संत मीरा शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी उपस्थित होते. जून महिन्यात खानापूर मारुतीनगर येथील सैन्य दलात सेवा बजावत असलेले बसवंत वैजू निलस्कर यांच्या घराचा दरवाजा तोडून 10 तोळे सोने व 20 तोळे चांदी व 5,000 रोख रक्कम चोरल्याची घटना घडली होती. या चोरीत सहभागी असलेल्या चोरांना हुबळी पोलिसांनी दुसऱ्या चोरी प्रकरणी पकडले होते. त्यामध्ये दीपक नागेंद्र मातंगी वय वर्ष 28 राहणार हलकर्णी तालुका खानापूर आणि शिवनागय्या मुत्तप्पा उमचगिरवट वय वर्ष 26 राहणार हुंचनट्टी तालुका बेळगाव अशी संशयितांची नावे आहेत. हुबळी पोलिसांनी अन्य चोरी प्रकरणात वरील दोघांना अटक केल्यानंतर खानापूर शहर परिसरात अनेक ठिकाणी चोरी केल्याचे त्यांनी कबूल केले आहे. आजरा, आंबोली व पाणलोट क्षेत्रात पावसाने उसंत घेतल्यामुळे हिरण्यकेशीच्या पाणी पातळीत मोठी घट झाली आहे. यामुळे पाणी प्रवाहाला संथ गती प्राप्त झाली आहे. सध्या पुनर्वसू नक्षत्र काळातील अखेरचे दिवस असल्यामुळे पावसाचे प्रमाण कमी असणार असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. आगामी काळात पावसाचे प्रमाण वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. निप्पाणी शहर व परिसरात डेंग्यू तसेच चिकुनगुनिया या रोगाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. त्यामुळे प्रशासन अलर्ट झाले आहे. निप्पाणी शहरात नगरपालिका प्रशासनातर्फे जागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. प्रत्येक भागात गल्लोगल्ली पालिकेची पथके जागृती करताना दिसत आहेत. पाणी स्वच्छ असो वा गढूळ त्यांचा अधिक काळ साठा न करण्याचे आवाहन केले जात आहे. 5 जुलै रोजी रात्री दुचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या निप्पाणीतील महिलेचा CPR रुग्णालय कोल्हापूर येथे गुरुवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुशीला शामराव शेळके वय वर्षे 62 राहणार रामनगर निप्पाणी असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. सदर महिला बाळूमामाचे दर्शन घेऊन निप्पाणी येथे परतत होती. दरम्यान गायकवाडी नजीक आल्यानंतर त्यांना दुचाकीची जोरात धडक बसल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना उपचारार्थ CPR रुग्णालय कोल्हापूर येथे दाखल करण्यात आले होते, परंतु गुरुवारी रात्री त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची नोंद निप्पाणी ग्रामीण पोलीस स्थानकात झाली आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.